मेन सगळ्यात महत्वाचं कारण अन्न फूड तर आहेच. कारण मेन कारण आहे शुगर. शुगर म्हणजे फक्त गोड खाणे हे नसतं. जे पण आपण काही सिरियल्स घेतोय किंवा कोल्ड ड्रिंक्स घेतोय किंवा चॉकलेट्स वगैरे म्हणा, त्या फॉर्म मध्ये म्हणा, हे जेव्हा दातांच्या लेअरवर अडकून राहतं तेव्हा प्रॉब्लेम येतो. ऍक्च्युली असं बरेच पॅरेंट्स विचारतात की तो गोड खातच नाही तरी त्याला, किंवा ती गोड खात नाही तरी त्याला कॅव्हिटीज आहे. असं नसतं. तो फक्त कारण नाहीये, त्याला बरेच कारण आहे कीड व्हायला. सगळ्यात पहिले जसं मी सांगितलं, फूड आहे. जास्त आपण शुगरी सबस्टन्स दिले किंवा गोड पदार्थ खाल्ले तर होतं काय की दातांच्या आपल्या थुंकीमध्ये काही बॅक्टेरियाज असतात जे ऍसिड प्रोड्यूस करतात. ते जेव्हा हे खाण्याच्या पदार्थाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं तेव्हा ते ऍसिड रिलीज करतात. ते ऍसिड काय करतं, जे कॅल्शियम असतं दातांवरचं त्याला डिमिनरलाइज करतं. डिमिनरलाइज केल्यामुळे कॅव्हिटीज होतात. सगळ्यात महत्वाचं कारण. दुसरं कारण कॉन्टॅक्ट जास्त वेळ राहिल्यामुळे. जास्त वेळ आपण खाल्लंय तसेच झोपतात रात्री ब्रश न केल्यामुळे, किंवा इव्हन डेज मध्ये रिन्स नाही करत, किंवा पाणी पिण्याचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे कॉन्टॅक्ट जास्त वेळ होतो फूडचा आणि दातांचा. त्याच्यामुळे कॅव्हिटीज होतात.